अरे आपली निशाणी मशाल, अरे ताईला सांगा मशाल, अरे दादांना सांगा मशाल, सांगा मशाल, अरे आपली निशाणी मशाल। देसाई साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देसाई साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देसाई साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। कौन है रे कौन है? शिवसेनेचा वाघ। बाबू खुर्ची बसला थांबा आरामात ओके शिवसेनेचा वाघ आला। मेन माणसांना फोन करणं पण चालू आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे की यावेळी उमेदवार जो आहे हा अतिशय चांगला आहे, अभ्यासू आहे आणि 2 टर्म म्हणजे 10 मला वाटतं 10 वर्ष ना त्यांनी केलेलं आहे ऑलरेडी। आता ते पार्टी थ्रू केलं होतं ना, आता हे ऑफिशियल उभे आहेत आणि त्यांच्या त्या 10 वर्षामध्ये त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत ती लोकांपर्यंत मला वाटतं पोहोचली नाहीत पण लोकांना माहिती आहे। आणि ह्यावेळी अनिल देसाई सारखे चांगले अभ्यासू उमेदवार आज आपण पाठवायचं आहे त्या आपल्या भल्यासाठी। आज भरपूर काही गोष्टी आहेत त्यांना तिकडे मांडायच्या आहेत। आज सकाळी तुम्ही होता का नाही मला माहित नाही, आज सकाळी आम्ही चेंबूर गार्डन आचार्य उद्यान याच्यामध्ये होतो, तिथे पण सिनियर सिटीजनचा चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि त्यांनी पण त्यांना सगळ्यांना शुभेच्छा दिल्या। आणि असं नेतृत्व आपल्याला या विभागातनं पाहिजे आहे, कारण गेली 10 वर्ष कोणीतरी एकदा खासदार असा ऐकलंय आम्ही की गेला होता पण त्यांनी काहीच केलेलं नाहीये। त्यामुळे हे आमचे उमेदवार आहे ते जाऊन निदान आपल्या इकडच्या लोकांना न्याय मिळेल जेवढं। महायुतीचे महाआघाडीचे उमेदवार सन्माननीय आमचे अनिल देसाई साहेब हे फक्त घाटल्या 153 वॉर्ड मध्ये सदिच्छा भेटसाठी आलेत, पण तुम्ही आज बघताय फक्त भेटायला ते आलेत पण संपूर्ण शिवसैनिक आज बाहेर निघालेत, इकडचे मतदार बाहेर निघालेत। इथून आम्ही रॅली सुरू करणार आहोत। फक्त सदिच्छा भेट प्रत्येक एरियामध्ये म्हणजे छत्रपती नगर असून द्या, वैभवनगर असून द्या, मरीमाता या ठिकाणी आम्ही फक्त जे मतदार आहेत त्यांना फक्त भेटायला आम्ही निघणार आहोत आमच्या उमेदवारांसाठी। आज तुम्ही बघितलं तर 2 मिनिटात आम्ही फक्त मेसेज दिला होता की सदिच्छा भेटसाठी देसाई साहेब येणार, पण भरभरून शिवसैनिक आज निघालेत। याचा अर्थ फक्त एवढंच आहे की हा 153 शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। आज जे गद्दार खासदार जे गेलेत त्यांना सुद्धा माहिती आहे 10 वर्षात त्यांना 19,000 मतं या शिवसैनिकांनी दिलं। भविष्यात येणाऱ्या 20 तारखेला जेव्हा मतदान होणार आणि 4 तारखेला जेव्हा रिझल्ट लागणार
मला खात्री आहे की घाटल्यामधून 153 मधून ह्या गद्दाराला 2 ते 3 हजार सुद्धा मतं पडणार नाही. जे मतदारचा लीड असेल ते आमचे सन्माननीय अनिल भाऊ देसाई, त्यांना 19,000 मतं आम्ही 100% देणार आहोत. आमच्या सोबत काँग्रेस पक्षाचे आमचे मित्र राजेंद्र नगराळे आहेत, आमच्या इकडचे दीपक सावंत राष्ट्रवादीचे आहेत. हे सर्व एकत्र आल्यानंतर अजून भरघोस मताने आम्ही आमच्या उमेदवारांना विजय नक्कीच करणार आहोत. मी फक्त तुमच्या माध्यमातून एवढंच सांगणार की 10 वर्ष या खासदारांना संधी दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी, तर त्यांनी गद्दारी केली. मी एक शाखा प्रमुखच्या नात्याने माझ्या वॉर्डमध्ये फक्त एवढंच त्यांना आवाहन करतो, त्याच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो, घाटल्यामध्ये 10 काम त्यांनी दाखवावं. 10 काम जर त्यांनी दाखवलं तर 1 लाख रुपये बक्षीस शाखा प्रमुख म्हणून मी नक्कीच देणार. ठाकरे क्या बोला मैं? बालासाहेब ठाकरे ओरिजिनल शिवसेना, डुप्लीकेट नहीं, गद्दारी की हुई नहीं, खोखे पे मिलाई हुई नहीं, चोरी की हुई नहीं, ये ओरिजिनल शिवसेना है। और शिवसेना के आज महाविकास आघाड़ी के हमारे उम्मीदवार अनिल जी देसाई आज संवाद यात्रा पे इस दौरा घाटला में हमारे 153 वार्ड में आ रहे हैं। आज जनता से ठेठ संवाद जनता के साथ आज उन्होंने रखा है। आज जितना भी हो सके हमारे वार्ड में लोगों में उनको घुमाना है। और उद्धव साहब का जो मैनिफेस्टो अहवाल जाहिरनामा, मतलब उद्धव साहब ने क्या कहा है, क्या विजन रखा है, और उसके पहले यहाँ के आमदार प्रकाश जी खातरबेकर, मैं यहाँ का नगर सेवक था, तो हमारे माध्यम से हम लोगों ने जो जनता की सेवा की, उन्होंने हमें वोट देने के बाद हमें जो ताकत दी, तो उस ताकत के बदले हमने जो काम किए उस काम के बलबूते पर हम लोगों के पास हमारा उम्मीदवार ले जाएंगे। सर, आज खेत संवाद का कार्यक्रम में फिर भी कार्यकर्ता बड़े पैमाने पर यहाँ पर मौजूद है, क्या कहते हैं? अरे ये ताकत है, ये शिवसेना ओरिजिनल शिवसेना की ताकत है। मैं अभी मराठी में भी बोला कि ये भीड़ जमा हुई है, वो ये 153 का कार्यकर्ता है, ध्यान में रखिए। ये कहा बाहर से लाया हुआ और 200-500 रुपया पैकेट वाला कार्यकर्ता नहीं है, ये प्यार से आया हुआ कार्यकर्ता है। काय सांगणार मॅडम, आजचा जे थेट संवाद आहे त्याबद्दल काय? आता तुम्ही मॅडम गर्दी तर बघतच आहात आमच्या महिलांची कशी आहे आणि किती उत्सुक आहेत महिला. आम्ही 6 वाजल्यापासून आम्ही म्हणजे आहोत इकडे, पण अजूनही गर्दी काही कमी नाही झाली आहे. आम्ही खूप असं एकदा कधी निवडणूक येतो आणि कधी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मशाल चिन्हावर आम्ही बोलत ना, मशाल चिन्हाला आम्ही मतदान करतो आणि भरघोस मतांनी आमचा जो उमेदवार आहे खासदार अनिलजी देसाई साहेब त्यांना आम्ही निवडून देतो. आम्ही याच गोष्टीची वाट बघत आहोत. काय सांगणार, आजचा थेट संवाद इथे सुरू होणार आहे आता थोड्याच वेळाने अनिल देसाई साहेब काय सांगणार? आता संवाद सुरू होतोय, पण आम्ही बरोबर घर घर उद्धव असा संवाद आम्ही स्वतःहून चालू केलेला आहे. अनिल देसाई साहेब एवढा मोठा वार्ड आहे, सगळं काही येऊ शकत नाही, पण आम्ही जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ते आम्ही घरोघर संवाद साधणार आणि यांची विजयश्री निवडून आणणार. हॅलो, जय महाराष्ट्र. हा, आजच्या दौऱ्यात काय आपली सीट येणार अनिल देसाई मशाल. पहिल्यापासून आम्ही ज्येष्ठ शिवसैनिक आहे, जवळजवळ 90 पासून रिक्षा चालवत होतो. प्रत्येक वेळी आपली सर्वीकडे आपण प्रचार करत होतो. एकदम कट्टर पहिल्यापासून शिवसैनिक आहे आपण. मी असतो सध्या आता सोलापूरमध्ये, तिथून मी इथे आलो प्रचारासाठी. खास आईंनी आपल्या बोलवलं, आमंत्रण दिलं. आपण कार्यकर्ते ज्येष्ठ अजून 8 दिवस इथे फिरणार, परत इलेक्शनच्या अगोदर परत इकडे येणार. पर्यंताई शिंदे उषक काल होता होता काल रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. ही मशाल आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची, डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची. आज खरं तर गरज आहे या महाराष्ट्राला. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. चेंबूर हे चळवळीचं बलस्थान आहे आणि या चेंबूरच्या ठिकाणातून मला असं वाटतं की सगळ्यात मोठा लीड जो मिळेल तो माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे साहेब आणि सध्याचे विद्यमान असे सर्वांना घेऊन चालणारे असे आमदार प्रकाश खातरपेकर साहेब असू देत, किंवा इथले स्थानिक नगरसेवक अनिल पाटणकर साहेब असू देत, आमच्या राजन माहुलकर साहेब असू देत, यांच्या एकीने माझ्या मते चेंबूर विभागातून सर्वात जास्त लीड मिळेल याची मला खात्री आहे. कारण
हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना त्यांनी इतिहास वाचायला पाहिजे. इतिहासामध्ये औरंगजेबाकडे भरपूर सैन्य होतं, त्याच्याकडे भरपूर पैसा होता, परंतु शिवाजी महाराजांकडे मोजकेच मावळे होते, पण ते प्रामाणिक होते. आणि इथे जे सगळे आहेत ते अगदी सगळे प्रामाणिकपणे लढणारे आहेत. एक पिक्चर आलेला अमर अकबर अंथोनी, आणि तो पिक्चर एवढा हिट झाला की सुपर डुपर हिट झाला. आणि पुन्हा एकदा त्या पिक्चर मध्ये असं होतं की एका बापाची 3 मुलं असतात, एक ख्रिश्चन मध्ये जातो, एक मुस्लिम होतो, एक हे, आणि हे सर्व आता पुन्हा तसंच झालंय की भलं वेगवेगळ्या विचारांची 3 पक्ष एकत्र आलेत. ते 3 पक्ष आता पुन्हा एकदा सुपर हिट असा हा चित्रपट करून दाखवतील. 4 तारखेला तुम्हाला दिसेलच केवढ्या मोठ्या प्रमाणात, भरघोस प्रमाणात मतदान होईल. धन्यवाद. लवकर लवकर घ्या. उद्धव साहब उनका नाम, उद्धव साहब उनका नाम. सर क्या कहना चाहेंगे, आज जनता से थेट संवाद हो रहा है, क्या कहना चाहेंगे इस विषय में? आज पूरे इस इलाके में घूम रहा हूँ, लोगों से मिल रहा हूँ. लोग बहुत खुश हैं. लोगों ने अपनी समस्या रखी. लोगों ने कहा कि हमारे पास, हमने जिनको सांसद के रूप में चुन के भेजा था, उन्होंने हमारे पास देखा नहीं. लोगों की समस्याएं वहीं पे रह गई है, और सांसद का जो सांसद से उम्मीद थे वो पूरी नहीं हुई. वो लोग परिवर्तन चाहते हैं, और ज़रूर उनका ये वादा दिख रहा है. वो कह रहे हैं कि इस बार हम परिवर्तन लाएंगे, और उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी के निशान, जिनका मशाल है, उस उम्मीदवार को हम जिताएंगे. सर यहाँ पर जनता और कार्यकर्ताओं का बहुत ही अच्छा प्रतिसाद मिल रहा है, आपको देखा बिल्कुल, जा रहा है, क्या कहना चाहेंगे? बिल्कुल. दिन ब दिन जहाँ पे जा रहा हूँ, जहाँ पे जा रहा हूँ, लोग बड़ी तादाद में आते हैं, लोग स्वागत करते हैं. और ये बात जाहिर है कि लोगों ने जिस दिन की प्रतीक्षा की थी, वो 20 मई अभी चंद दिन बाकी हैं. तो लोग चाहते हैं परिवर्तन करें, उनका हक अदा करें मतदाता के रूप में, और मतदाता इस बार परिवर्तन जरूर ले आएगा. सर आज का ये मुक्ति नगर से जो दौरा शुरू हो रहा है, वो कहाँ तक अभी आगे जाने वाला है? ये हमारे अनिल पाटनकर, और इन्होंने जहाँ पे पूरा ये किया हुआ है, उसका जिस तरह से उन्होंने चॉकआउट किया है, उस तरह से मैं जाऊँगा, लोगों को मिल रहा हूँ, मिलते रहूँगा, क्योंकि अब इन्हीं के बीच में रह के इनकी समस्या, इनकी सुविधाएं, इनको जो चाहिए, इनकी प्रॉब्लम जो है उनको हल करना. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहेब आगे बढ़ो.